परिसंवाद ज्यावेळेला सुरू करतो त्याला परिसंवादाचे अध्यक्ष नेतृत्व श्री गणेश यांची सुरुवात द्यायची असते आणि बाकीच्या त्याच्यावर बोलायचं असतं आणि त्यांची मांडणी अध्यक्षांना फक्त माझा रोल काय आहे तुमच्या लक्षात आलं. त्यांच्या हातामध्ये गणेश डोळ्याचं पाणी पाणी आणि त्या तिघींची मांडणी झाली. मग अशोक टिपेकर यांनी लिहिलेलं ते पुस्तक थोडा माझ्या मनोगतात मी मांडणी करेलच, पण हे पुस्तक जे आहे हे तुमचं आमचं एका सामान्य माणसाच्या मनाची अवस्था आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात जी आंदोलन असतात व ज्या घटना घडतात व्यवस्था असतात त्यामुळे पुस्तक आपण त्या ठिकाणी पुढे एक पात्र काय आणि लिंबेकरांनी हे माझ्या मनात लिहिलेलं काय असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतं ही ताकद आहे. वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. म्हणजे मला त्यांनी सांगितलं की कोणाला नाव दिलं, कोणाला नाव कसं दिलं, शेवटी दिलं वगैरे, पण हा एकूण समाज व्यवस्थेमध्ये जो विस्कळीतपणा आहे तो त्यांनी एकत्र वेगवेगळ्या पात्रांना आणून वेगवेगळे प्रसंग करून गुंफलेला आहे. पण तो वेगवेगळ्या पात्र असला तरी त्याच्यात एक संघपणा आहे. आणि मग त्याच्यातला तो सदानंद असेल, त्याच्यातला तो नांगरे असेल, त्याच्यातली येणारी ती कवयित्री असेल, त्याच्यातली येणारी त्यांची ती प्रेयसी असेल, ही सगळी मंडळी असं वाटतं की आपल्या अवतीभोवती आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. खरं तर कादंबरी हातात घेतल्यानंतर बऱ्याच वेळा असं वाटतं एवढी मोठी कादंबरी वाचणार कशी, कारण कवितेचं पुस्तक लगेच वाचून होतं, ललित वाचून होतं, पण कादंबरी वाचायला वेळ लागतो. पण अशोकजींना मात्र एक वेगळी हातोटी कादंबरी लिहिताना त्याच्यातला त्यांनी वापरलेला फॉर्म, त्यांची भाषाशैली आणि वाचकाला इतकं आपलंसं करतात की वाचकाने सुरुवात केली की ते पुस्तक तो हातातून ठेवत नाही. हे या पुस्तकाचं यश आहे. मला वाटतं या ठिकाणी म्हटलं तसं मी ऑड मॅन आउट आहे. अधिकारी मंडळी ज्यांनी त्या पुस्तकावरती अभ्यास केलेला आहे, डॉक्टर सहस्त्रबुद्धे समोर आहे. 77 पुस्तकं लिहिणं हे काही सोपं काम नाही. विजयराव हिंदीचा आणि मराठीचा भरपूर तुमचा अधिकार आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात प्रत्येकाने वेगवेगळं प्रयोग केलेले आहेत आणि अशी सगळी बुद्धिवंतांच्या मध्ये मला इथे आणून बसवलेलं आहे. त्यामुळे मला जर त्यांच्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल. आपल्याकडे 3 वक्ते आहेत, डॉक्टर राजेंद्र सलवकर, डॉक्टर आनंद कुलकर्णी आणि सुशील दुस्करे. साधारणतः आपण असं करू, श्रोत्यांची सहनशक्ती आणि आपली एकूण सगळी असलेली व्यवस्था, साधारणतः परिसंवादामध्ये प्रत्येक वक्त्याला 10 मिनिटं दिली जातात. तर 10 मिनिट आपण आपली मांडणी करावी. साधारणतः असा अर्धा तास होईल तिघांचा आणि नंतर एक 5 मिनिटं 7 मिनिटं बोलू. असं एक 40 मिनिटापर्यंत 2 तासापर्यंत 10 ते 12-15 मिनिटं झाली तरी हरकत नाही. फक्त वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. एवढं भान आपण ठेवावं म्हणून म्हणून मी 10 ते 12 मिनिटं असं म्हटलं. सर्वप्रथम मी डॉक्टर राजेंद्र सलवकर यांना विनंती करतो. ठीक, कुलकर्णी सर, डॉक्टर कुलकर्णी. भारतीय साहित्य परिषदेचा आनंद आणि आनंदोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पुस्तकावरच्या मुलांच्या
कालही मी हजर होतो. आता चर्चा करण्यासाठी येणार आहे. लिंबेकर सरांचं वेगळा पैलू मला आता इथे दिसला. म्हणजे पुस्तकात लय काय आहे ते आता मला कळलं. त्यांना गाता येतं. लिहिणाऱ्याला काय काय यायला लागतं ह्याच्या काही कसोट्या नाही, पण लिहिणाऱ्याला गाता येत असेल तर जास्त बरं, कारण त्याने लय पकडता येते. आणि मी इंग्रजी शिकवतो, पोटासाठी शिकवतो, पण इंग्रजीमध्ये एक फार छान शब्द आहे. हे पुस्तक वाचताना जे काही मला वाटलं ते आहे अनपुटडाउनेबल. म्हणजे पुस्तक असं हातातून खाली ठेवू नये अशा प्रकारचं एक पुस्तक आहे. साधारण मराठी कादंबरी, ती अलीकडच्या काळामध्ये लिहिलेली कादंबरी, ती इतकी मोठी कादंबरी, याच्यामध्ये इतकी प्रश्न आहेत, ती सलग वाचायची म्हणजे किती जिकिरीचं काम आहे. अलीकडच्या काळात तर ते अजून जिकिरीचं काम आहे. अशा परिस्थितीमध्ये हे वाचायला घेतल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की नाही, या कादंबरीमध्ये एक उपजत अंगभूत लय आहे जी तुम्हाला पकडून ठेवते, वाचक म्हणून तुम्हाला खेळून ठेवते. हे सगळं करता करता दोन गोष्टी मला जाणवल्या या कादंबरीविषयीच्या. ती ही आहे की जसं या कादंबरीचं शीर्षक आहे कोलाज, आणि त्याच्या पुढचे दोन शब्द आहेत संभ्रमांचे वर्तमान. वर्तमान संभ्रमांचं हे सूचित केलेलं आहे, आणि संभ्रमांचं वर्तमान कसं रेखाटता येईल तर ते कोलाजमधूनच रेखाटता येईल असं सांगितलं. अगम्बेन नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर आहे. त्यांनी समकालीन असणं म्हणजे कंटेम्पररी असणं याची एक व्याख्या केली. त्याचं असं म्हणणं आहे की समकालीन असणं म्हणजे तुम्ही ज्या आत्ताच्या काळात आहेत, वर्तमान काळात आहेत, त्या वर्तमान काळात मला राहायचंय, आणि वर्तमान काळामध्ये प्रकाशमान काय ते शोधायचं, अंधारलेलं काय ते शोधायचं. मला वाटतं कोलाजमध्ये हे सगळं आठवतं. वर्तमान या शब्दामध्ये सगळं आलेलं आहे. संभ्रम आहे. आता हे संभ्रम कशामुळे तयार झालेली आहे? कोलाजमुळे तयार झालेली आहे. कोलाज कशामुळे तयार झालेले आहे? तुम्ही मी सध्या ज्या प्रकारचं भंगलेलं आयुष्य जगतो, विस्कळीत आयुष्य जगतो, वैरान आयुष्य जगतो, ज्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी नावाची गोष्ट राहिलेली नाही. मी प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, क्रिएटिव्हिटी अगोदर लांबचा शब्द आहे, सर्जनशीलता ही फारच पुढची गोष्ट आहे, पण उत्पादकता सुद्धा गमावलेली आहे. उत्पादकता शारीरिक असते, सर्जनशीलता मानसिक असते असं काही ठरलं. तर मला असं वाटतं की सर्जनशीलता जेव्हा मानसिक अवस्थेवरून आत्मिक अवस्थेपर्यंत पोहोचते तेव्हा कला जिवंत होते, कला जिवंत. असा काही प्रयोग ह्या कादंबरीमध्ये लिंबेकर सरांनी केलेला आहे. आणि मला आश्चर्य ह्याचं वाटलं की ललित लेखन करणारा माणूस, कविता लेखन करणारा माणूस कादंबरीमध्ये पदार्पण करतो, आणि पदार्पणामध्येच पहिल्याच पावलामध्ये इतकं दमदार लेखन करू शकतो. त्याचं मला खूप आश्चर्य वाटलं, नवले वाटलं, आनंद वाटला. मराठीतली लोक इतकं चांगलं लिहू शकतात याचा आनंद वाटला. मला क्षमा करा, पण ही जी काही आहे ती वस्तुस्थिती. दुसरं जे मला ह्या कादंबरीविषयी बोलायचं ते ह्या कादंबरीच्या फॉर्म आणि कॉन्टेंट विषयी बोलायचं, म्हणजे आशय आणि रचनेविषयी बोलायचं. ही कादंबरी वाचताना मला सतत असं वाटत राहिलं की ह्या कादंबरीचं जे निवेदन करणारा सदानंद आहे, जो निवेदक आहे कादंबरीचा, जो कोणी निवेदक आहे, तो कादंबरीचा निवेदक असा सर्वव्यापी आहे. त्याला सगळ्या प्रकारच्या अनुभव त्याच्या भोवताली, पण त्या भोवताल नावाची गोष्ट जर तुम्हाला रेखाटायची, त्याचं काही कथन करायचं, त्याचं वर्णन करायचं, त्याचं चित्रण करायचं, ते शब्दात मांडायचं, असं काही करायचं असेल काय करायला लागेल, तर मला असं वाटतं की ते असं करायला. या कादंबरीमध्ये एक कथानक आहे का? आहे. या कादंबरीमध्ये संवाद आहेत का? आहेत. घटना आहेत का? आहेत. पात्र आहेत का? आहेत. पण असं सगळं असूनही ही रूढ अर्थाने आणि प्रस्थापित अर्थाने कादंबरी नाहीये, आणि ती नाहीये हे मला बरोबर. पण चौकटी मोडायचा प्रयत्न लिंबेकर सरांनी या कादंबरीमध्ये केला. कसल्या चौकटी मोडलेले? दोन्ही. म्हणजे रचनेच्या अर्थाने चौकट मोडलेली आहे, आशयाच्या अर्थाने चौकट मोडलेली. रचनेच्या अर्थाने म्हटलं कारण या कवितेला तिचा स्वतःचा एक लिनियर प्रोग्रेशन असलेला प्लॉट नाहीये, सलग चालत राहणारा कथानक नाहीये, कथानक नाहीये. आता सध्या आपण तसं सलग चालत राहणारा जगतो का असा प्रश्न आहे. जर ते जगत नसतो तर मग ते कादंबरी यायला पाहिजे का असा दुसरा प्रश्न आहे. मला असं वाटतं की ते यायला नाही पाहिजे. वास्तव इतकं अवास्तव आहे
इतकं विचार करण्याच्या पलीकडचं गेलेलं आहे आपल्या सगळ्यांचं. टी.एस. इलियटला विचारलं गेलं होतं की तू असं का लिहितो? आता सध्या एप्रिल चालू आहे. एप्रिल इज दी कुलेरेस्ट मंथ अशी त्याच्या वेस्टलँड नावाच्या कवितेची पहिली ओळ आहे. आता भारतासारख्या देशामध्ये एप्रिल दोन्ही अर्थाने क्रूएल असतो, क्रूर असतो. एक तर परीक्षा खूप असतात आणि गुण खूप असतात. बघा त्याला हे विचारले की तू असं का लिहितोस? त्याचं उत्तर असं होतं की कारण मी जगतोच असं ना. सगळंच दुभंगलेलं आहे, सगळंच विखंडित आहे, सगळं सलग नाही, एकजिन्सीने एकत्र धरलेलं नाही, समजेल असं नाही. अर्थ लावायचे जेवढे जेवढे प्रयत्न आपण करू त्या सगळ्या अर्थांना छेद देणाऱ्या गोष्टी तुमच्या माझ्या भोवती आहेत. आता माझ्या अगोदरच्या त्या दोघांची मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायला पाहिजे. एक तर डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सरांचा करायला पाहिजे. मी तुमच्याविषयी ऐकले, प्रत्यक्ष भेटायचा योग आला, त्याबद्दल माझा प्रणाम तुम्हाला. कारण इतक्या मोठ्या वयस्कर व्यासंगी विद्वान प्राध्यापकांकडनं काही 4 गोष्टी समजून घेणं ही आताच्या काळामध्ये खूप चांगली गोष्ट आहे. दुर्मिळ आहे, दुर्मिळ गोष्टी चांगल्याच असतात, तसं ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर पाठक सरांना त्यांच्याविषयी मी फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष भेटायचा योग आला. त्याच्यासाठी पुन्हा निंबेकर सरांना धन्यवाद की सरांच्या पुस्तकाच्या निमित्तानं का होईना पण पाठक सरांना प्रत्यक्ष भेटायची संधी मला मिळालेली आहे अशी. आणि इथं तुम्ही बाकी सगळे जमलेले रसिक लोक आहेत. नगरमध्ये अशा प्रकारच्या साहित्यिक चर्चेसाठी तुमच्या इतके का होईना संख्येने कमी पण गर्दी असलेले लोक जाऊ शकतात. याचं मला वाटतं श्रेय सहस्रबुद्धे सरांना आहे. त्यांनी चालवलेले या सगळ्या आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या वाचक साहित्यप्रिय मंडळींना आहे. तेव्हा तुमचे सगळ्यांच्या मनापासून आभार. प्राध्यापक असल्यामुळं 45 मिनिटं बोलणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी बजावणार नाही. कारण सरांनी सांगितले आणि ते बरोबरच आहे. वेळेचा गोष्ट आपल्याला सांभाळायची, वेळेची मर्यादा सांभाळायची. पुन्हा एकदा हे बोलतो, हे मी आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी सलग बोलत नाही, सलग बोलत नाही, तर मला सलग बोलायचं नाही. कारण हे कागद सलग नाहीये, कारण जगणं सलग नाहीये. काय सलग आहे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये? काय सलग आहे? आणि सलगता नाही ही गोष्ट आत्ताच घडते का? नाही, आधी घडतच होती की. आधी आपण एक संघ एक जिन्सी सलग असं जगलेलो नाहीये, फार क्वचित जगलोय. आपण सलग एक जिन्सी एक संघ जगत असू तर मला असं वाटतं की आपण सामान्य माणसापेक्षा वरच्या कोटीमध्ये जगायला लागलो. तसं ते होणार नाहीये. पण तुम्ही मी सध्या ग्लोबलायझेशनच्या म्हणजे जागतिकीकरणाच्या काळामध्ये जगतोय. तुमच्या माझ्या भोवताली तुमची माझ्या सगळ्यांची मन, आत्मा, बुद्धी, विचार, भावना या सगळ्यांचा हे सगळं उद्ध्वस्त व्हावं अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मन इकडे तिकडे इतस्तता भटके विस्कटून जाईल अशा कितीतरी गोष्टी आहेत. तुमच्या माझ्या हातात असलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. आणि एकाग्रता असल्याशिवाय तर काही साध्य होऊ शकत नाही. असा काहीतरी बाळगोत समज आपल्या संस्कृतीने बाळगलेला होता. किती चुकीचा आहे की या सगळ्या ग्लोबलायझेशन आपल्याला सांगू नये. माझ्या बोलण्याचा उपरोध तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मला अपेक्षित. तर तुमच्या असं लक्षात येईल की ही कादंबरी वाचल्यावर मला 2 गोष्टी जाणवल्या. काय फ्रेमच्या फॉर्मच्या अंगाने, मराठीमध्ये रचनेच्या अंगाने, हा शब्द बरोबर असेल तर फॉर्मला रचनेच्या अंगाने, तो अशा अर्थाने की ह्या कादंबरीमध्ये तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत 30 प्रकारचे काहीतरी असे तुकडे एकत्र आणलेले आहेत. ती 1 पासून सुरू होतं 30 पर्यंत प्रकरण नाहीये, चॅप्टर्स नाहीये, असं काही नाही. आणि तुम्हाला यातला कुठलाही एक प्रसंग, यातला कुठलाही एक तुकडा वेगळा काढून वाचता येतो. उत्तराधुनिक काळामध्ये लिहिले गेलेल्या कुठल्याही लेखनाचे वैशिष्ट्य, त्याला इंग्रजीमध्ये पास्टिच असं म्हणतात, असे तुकडे जोडलेले असतात सारखे. तर ते मला याच्यामध्ये जाणवलं. दुसरी गोष्ट मला ती जाणवली आहे की हे मॅजिक रिअलिझम. या कादंबरीमध्ये मला सगळीकडे मॅजिक रिअलिझम दिसला. वेगवेगळ्या अर्थाने दिसला. मॅजिक रिअलिझम म्हणजे काय वगैरे वगैरे हे सांगण्याचं हे ठिकाण नाहीये, त्याची गरजही नाही. पण मला जे काही जाणवलं ते तुम्हाला सांगतो. आणि अजून एक गोष्ट फॉर्मच्या अंगाने जाणवली, रचनेच्या अंगाने जाणवली ती ही आहे की हे मी मला तिथे बोललेलो होतो की ही आहे की जो काही लिंबेकर सर म्हणजे ह्या कादंबरीचा जो कोणी नायक आहे, तुम्ही या कादंबरीला आत्मकथन करणारी कादंबरी म्हणाल का? असं काही नाही. मग निवेदन कसल्या प्रकारचं आहे? निवेदन किती पद्धतीने करता येऊ शकतं? व्ह्यू पॉइंट्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. किती पद्धतीने करता येऊ शकतं? नरेशन, कथोड किती पद्धतीने करता येऊ शकतं? त्याच्या काही पद्धती आहेत. त्या
विचित्र आहे, इतकं विस्कळीत आहे की त्याच्यात सुसंगती शोधायची, त्याच्यात काही सूत्र आणायचं, तर मग फारच अवघड आहे. आजच्या काळामध्ये आपण सगळ्याच मनाची माळ ओढू शकतो याची काहीच गॅरंटी नाही, खात्रीच नाही अशी परिस्थिती आहे. सगळंच विसरलेलं आहे. असं असेल तर तुम्ही हे फॉर्म कसे एकत्र आणणार आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फॉर्म त्यांनी घेतलेला आहे, जो काही कॅलिडोस्कोप आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेला कॅलिडोस्कोप, तो असा समजा मनातून जर कॅलिडोस्कोप फिरवला, कॅमेरा फिरवला, तुम्हाला काय काय दिसतं? तुमच्या माझ्या सगळ्यांचं मन किती विचित्र आहे. आता इथे अजून कुठे आहे, आता मी तुमच्याशी बोलतोय, माझं मन इथं असलेच असं नाहीये, इथं असलेच असं नाहीये. आपल्या सगळ्यांच्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, देवाची एक उभा क्षणभर ते प्रत्यक्ष उभं राहणं म्हणजे शारीरिक नाही, मानसिक आहे. क्षणभरी पुस्तक क्षणभर असतं, ही जी काही गोष्ट आहे ना ती एकाग्रता आहे, पण ती कुठंच नाहीये. तर हे जे काही तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड वेगाने वाहणारे प्रपात आहेत, वासनांचे, विकारांचे, विचारांचे, भावनांचे, मतांचे, हे जे काही सगळी स्पंदन आहेत, आंदोलनं आहेत, हे सगळं काही ओव्हरलॅपिंग आहे, एकत्र होणं आहे, याचं जे मिसळण आहे ते सगळं तुम्हाला एकामध्ये बघायला मिळेल. आणि मन जसं वाहतं, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात त्याला, जेम्स जॉयसने वापरलेलं आहे, व्हर्जिनिया वुल्फने वापरलं, आपल्याकडे काही लेखकांनी ते वापरलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये त्यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये लोकांनी ते वापरलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की कथानकामधलं हे जे काही टेक्निक आहे, तंत्र आहे, ते त्यांनी या कादंबरीमध्ये वापरलेलं आहे. त्यामुळे वाचताना तुम्हाला सुसंगती शोधायला लागते, पण असं असून सुद्धा म्हणजे इतक्या विस्कळीत, इतक्या विसंगत कथनामध्ये सुद्धा ते पकडून ठेवतात. मला वाटतं तेच ही जी जगण्याविषयीची जी काय म्हणून जिनिषा आहे, हिचं चिवटपणा आहे, तो ह्या कादंबरीत तोच ह्या कादंबरीला चिवटपण बनवतो, मानवी बनवतो असं मला वाटतं. दुसरं आपण आशयाकडे बघू, आणि ते हे आहे की आशयाचं काय करू शकतो आपण, तर आशय कुठे एका स्ट्रक्चरमध्ये, एका चौकटीमध्ये आणू शकतो. त्या कादंबरीमध्ये आशय कसला आहे, तुम्ही विचारा आणि आशय आहे. या कादंबरीमध्ये आर्थिक गोष्टींविषयी चर्चा आहे, राजकीय गोष्टींविषयी चर्चा आहे, जातीविषयी चर्चा आहे, समाजाविषयी चर्चा आहे, शिक्षणाविषयी चर्चा आहे, विषमतेविषयी चर्चा आहे, माणसाच्या मनात असलेल्या विकारांविषयी चर्चा आहे, वासनेविषयी चर्चा आहे, नियंत्रणाविषयी चर्चा आहे. सगळीकडे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनावर, सगळ्या कार्यावर, क्षमतेवर बंधनं टाकणाऱ्या सगळ्या व्यवस्थांच्या विषयीची चर्चा आहे. आणि या चर्चा अशा कुठेही एकत्र गुंपलेल्या नाहीये, कारण तुम्हाला मला येणारे अनुभव कुठंच सारखे नाहीये, कुठं सारखे. सकाळी उठल्यावर तुम्हाला मला टीव्ही चालू केल्यानंतर येणारा अनुभव, तो उठल्यानंतर चहा घेताना येणारा अनुभव, आपल्याकडे आलेला माणूस त्याच्याशी बोलताना येणारा अनुभव, बसमध्ये चढताना येणारा अनुभव, गाडीत बसताना येणारा अनुभव, गाडी चालवताना येणारा अनुभव, वर्गात शिकवताना येणारा अनुभव. सध्या आम्हाला शिकवायची संधी नाही, तो वेगळा भाग आहे. पण हे जे काही आहे, हे जे काही आहे, हे सगळं जे विभुंगलेपण आहे, ते सगळं आशयात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आशयाच्या पातळीवर त्यांनी ते केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी मला आवडली, मी त्यांना सांगितली की ही आहे की तुम्ही कल्पना करा, 2023 एप्रिलमध्ये इतक्या उन्हाच्या प्रचंड कडाक्यामध्ये प्रेमाविषयी इतकं सुंदर ललित लिहूच कसं शकतात, इतक्या कोमल भावना, इतक्या तीव्र शब्दात, इतक्या ओघात भावस्पर्शी शब्दात कसं काय म्हणतो. ह्या कादंबरीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेला भाग काय असेल तर त्यांनी प्रेमाविषयी व्यक्त केलेली मत आहे. प्रेमाचं त्यांनी केलेलं चित्रण ते आज तर बिलकुल दुर्मिळ आहे. इतकं विखारी आहे सगळं आपल्याचं सगळं की याच्यामध्ये असे कोमल म्हणजे सगळं तीव्र आहे, मध्यम तसलंच नाही येत आपण. म्हणजे तुम्हाला गंधर्व कायम मध्यम लयीत राहायचं असं सांगितलं. मध्यम लयीत आपण कधीच गमावली नाही, तीच आपली संस्कृती आहे. आपण जे आता गातो ना ते उच्च रवात गातो, तीव्र स्वरात गातो. हे कोमल गात आहे आणि गात आहे प्रेमाचं गाणं, म्हणजे कमाल. आणि हे तेव्हा जेव्हा सगळीकडे कोलाहल आहे, इतके सगळे, हे सगळं मला पॉलिफोनीच वाटतं. पुन्हा बघते आठवतो मला, हे सगळं वाचलं मला, हे सगळं आठवत ना, हे सगळे संदर्भ रनडाऊन होतात. आणि मग आपण इथपर्यंत येतो. शेवटची जी गोष्ट आहे ही आहे की ह्या कादंबरीमध्ये काय नाहीये. एका वेळी ते चिंतनही करतात, दुसऱ्या वेळी मतही व्यक्त करतात, तिसऱ्या वेळी ललितही लिहितात. दोन पाण्यात भरण त्याचं ते लिहिलं नाही. मी तुम्हाला 2 वाक्य वाचत दाखवतो, त्याला मी टिक करून ठेवले, त्याला चिंतन म्हणायचं. असा प्रयोग, असा पास्टिकचा प्रयोग युरोपीय लोकांनी केलेला आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. माझ्या अत्यंत आवडत्या काही लेखकांना मी हा प्रयोग केलेला आहे. लिंबेकर सरांनी वाचलंय का नाही मला त्याची काही कल्पना नाही, पण त्यांनी हा प्रयोग केला
स्त्री पुरुष प्रेमातील सहजता, निखळता, त्याची निकळ, आनंदी राहण्यासाठी त्याची आवश्यकता, या गोष्टी आपल्या समाजाने कधीच लक्षात घेतलेल्या नाहीये. त्याला राधाकृष्णाचे पुराण प्रेम चालते, पण वास्तवात असे काही दिसले की त्याचे डोळे विस्फारतात. प्रेम कोणतेही असो, मला ते नैतिकच वाटते. फक्त त्यात ओरबाडणे, शोषणे, फेकून देणे आले की त्यात प्रेम अनेकता संभवते. इथेच प्रेमाचे लफडे होते. इथे सरळ म्हणते, इथे सरळ म्हणते. म्हणून समाज त्याला वाममार्गी म्हणून झुगारून देतो. समंजसतेच्या फुलामधील प्रेम हे कोणत्याही काळात शक्यच असते. ते पवित्र असते. अंतरीचा भाव गर्भातून जे उमलते ते प्रेम कधी आटत नाही. जसे जोडीचे होते सुमित्रा आणि सदाभाऊ या कादंबरीमध्ये पात्रांचे. त्यांच्याकडे पाहून मला खरोखरच प्रेमातील अतूट नात्याचे, गाढ विश्वासाचे दर्शन झाले. हे झाले चिंतन. आता ललित काय बघा, त्याच्या दुसऱ्या पानावर कसं ललित ह्याला वास्तविक मागायचं, फ्लो कट डाऊन झालेलं आहे. मनात असं चाललेलं असतं. आता तुम्ही माझा ऐकता, मी तुमच्याशी बोलतोय, कट आहेत, सारखे कट आहेत, मनात सारखे कट आहेत, प्रवाह चालतच नाही. आणि तो 1000 ठिकाणी आदळ चाललेला आहे. जर खडकावर सारखा आदळ फुटणारा लाटा आहे, तसं तुमचं तुमच्या माझ्या सगळ्या मनाचा प्रवाह चाललेला असतो. तो जसा तसा पकडलेला मनात असे व्यवधान असतानाही अशा सौंदर्याभोवतीचा हा प्रत्यय मनाला गारवा देऊन गेलेला. आणि हे काय, त्याच्या अगोदरच्या ओळी, मन मनास उपगत नाही, आधार कसा शोधावा, अशा ओळी. त्याच्या खाली हे लिहिलेलं आहे, ललित आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणते निवेदकाचं म्हणणं आहे. समीक्षेच्या प्राध्यापकाला हे असं अलाउड नाहीये म्हणून, पण मला वाटतं सध्या वर्गात नाही आणि ती फार इतकं उक्त बोलत आहे. मनात असे व्यवधान असतानाही अशा सौंदर्याभोवतीचा हा प्रत्यय मनाला गारवा देऊन गेलेला. ललित कलेचे हेच देणे असते. चित्त कुठे बघा, इथं ललित आपण हेच नक्षत्रांचे देणे. ते दिसायला हवे, गवसायला हवे. आजूबाजूला कितीही अवसेचा अंधार असो, कितीही रात्र काळी असो, त्यातूनही माणूस आपली घागर चांदण्यांनी भरून घेतल्याशिवाय. हे झालं ललित. यासाठी तुमच्याकडे असावे लागते एक उत्कट शीत मन. तेव्हाच तर जोंधळ्याला चांदणे रगडलेले दिसतात. मग ते औरंगाबादच्या जवळ का आहे, बीडच्या जवळ काय ते कळतं आपल्याला. नामो महाराजांची सगळी छाप तुमच्या एकूण सगळ्या लेखनामध्ये आहे. हिचे काही आहे ना, रसविमर्श आहे, रसोत्कटता आहे. हे सगळं त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. शेवटची एवढी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मला आपण जे काय त्यांचं जास्त आठवतं, आवडलं ते म्हणजे मराठवाडी लोक. मी मराठवाड्यातला आहे, ती मराठवाड्यातले. मराठवाड्यातले शब्द जसेच्या तसे वापरतात. मी भाषेच्या आणि त्यातही बोली भाषेच्या प्रचंड प्रेम आहे. मला माझी भाषा आवडतं, ती प्रमाणिक आणि यांची मी चिंता नाही, त्याची काही गरज असते. मनातून जे उमटतं ते माझ्यासाठी प्रेमळ असतं, प्रमाण असतं का नाही ते माहिती नाही. ते समीक्षकाने ठरवायचं. जशी की बहिणा माहिती लिहिते, ते जे काही लिहिते ते तिचं असतं. तसं मला असं वाटतं की तो एक बास, तो बहुतेक अंतरीच्या उन्हाळ्याने तुमच्याकडे आला असेल. तुमच्या लेखनामध्ये तुम्ही ते काही ठरवून केलेलं असेल असं नाहीये. ते म्हणतात ना, मनात जे असतं तेच स्वभावे बाहेर येतं. तुकाराम म्हणून ठेवले, अंतरीचे बाहेर स्वभावे बाहेर. तसंच आहे हे सगळं. बघा, सभागती अशा पद्धतीने वापरलेलं आहे. त्या कादंबरीमध्ये सभागती शब्द म्हणजे सहज घडत गेले. सभागती शब्द सहज घडत गेले म्हणून आहे. बाबो म्हणजे बापरे या अर्थाने वापरलेला हा शब्द आहे. आणि दुसरा आहे अक्षी म्हणजे हुबेहूब. आता अक्षी हा शब्द बरोबर नक्षीकडे जाणार आहे, पण हा शब्द मला बरोबर माहिती आहे, कारण माझ्या भोवताली मी ज्यांच्यामध्ये वाढलो, भोवताली असलेले सगळे लोक, त्यांना हे ऐकायला बघितलं नाही. एकच शब्द वापरत आहे. प्रमाण भाषा आणि बोली भाषा असा कुठलाही फरक न ठेवता त्यांची जी सरमिसळ लेखक सरांनी कादंबरीमध्ये घडवून आणलेली, तो मला वाटतं एक भाषिक संकराचा प्रयोग आहे. आणि माझ्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यापेक्षा आपण काय बोलणार? तुम्ही कादंबरी नक्की वाचा. तुम्हाला आनंद मिळेल. आनंद देणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कादंबऱ्या किंवा साहित्य लेखन सध्या आपल्याकडे नाहीये असं सांगितलं गेलं अगदी जुन्या काळामध्ये की साहित्याचं प्रयोजन आनंद देणं आहे, तसं साहित्याचं प्रयोजन विचार करायला लागतं. टू इन्स्ट्रक्ट अँड टू डिलाइट, कोल्विश म्हणाला होता. साहित्याचं प्रयोजन हे आहे. मला असं वाटतं की ही कादंबरी तिच्या विस्मिषितपणातून, तिच्या विस्कळीतपणातून, तिच्या वैरागपणातून अशा प्रकारचा आनंद एकाच वेळी देते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला विचार करायला लावते, आत्ममग्न करते, आत्मचिंतनही करायला लावते. त्याच्यासाठी लेखक सरांचं मनापासून कौतुक. अशा प्रकारच्या लेखनासाठी त्यांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. अशा प्रकारच्या साहित्यिक कार्यक्रमासाठी तुम्ही
आणि इतक्या लांबून एवढे मोठे पाठक सारखे म्हणाले ऑनलाईन आहोत, पण मला असं वाटतं की मीच ऑनलाईन होत आहे सगळ्या गोष्टींमध्ये, कारण हे सगळं घडवणं, अशा प्रकारच्या गोष्टी घडवून आणणं हे किती अवघड असतं आणि ते काम इतकं मोठं काम ही सगळी मोठी माणसं करतायत. हे सगळं औचित्य होऊ राहिलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्हाला सगळ्यांना प्रणाम आणि लिंबेकर सरांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. या परिसंवादाचे अध्यक्ष साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक सर, माझे सहकारी जे या परिसंवादात सहभागी झाले आनंद कुलकर्णी सर आणि या कादंबरीचे लेखक अशोक लिंबेकर सर आणि आपण सर्व सभागृहात उपस्थित दिग्गज. मी पहिल्यांदाच एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की मी काही पट्टीचा वक्ता नाही. मी असं म्हणतात ना, पुण्यातल्या दुचाकीवाले कसं शेतकरी कशी गाडी चालवते काही सांगता येत नाही, तसंच माझं काही सगळंच आहे. खरं तर एक गोष्ट मी इथे नमूद करतो, मी इथे आज आपल्यासमोर आहे तर ते अशोक लिंबेकर यांच्याशी असलेल्या माझ्या मैत्रिणी, त्यांची माझी मैत्री ही जात धर्म विचार या तिन्हीच्या पलीकडची. त्यामुळे इथे कार्यक्रम पुढे आयोजित केला, काय केला याच्याविषयी मला काहीची माहिती नव्हती. त्यांचा फोन आला 13 तारखेला अमुक दिवशी 10 वाजता इथे यायचं आहे, म्हटलं येतो. त्यामुळे हे जरा पहिल्यांदाच स्पष्ट करतो. आता या कादंबरीकडे वळलो. खरं तर कादंबरीच्या अंतरंगात मी जाणार नाही आणि कादंबरी मराठी भाषेत लिहिलेली आहे आणि ते आपण घेऊन वाचू शकतो, आपल्या सगळ्यांना मराठी आहे. त्यामुळे मी परत कादंबरीच्या कथानक सांगणं या कादंबरीत काय आहे वगैरे. मला वाटतं तर तो वेळ आपण नको करूया, कारण मला 10 मिनिट आहेत माझ्याकडे. तर 10 मिनिटामध्ये ही कादंबरी ज्या आधारावरती उभी आहे ते आधार मला मुख्यतः आपल्याला सांगायचे. एखादी कलाकृती जन्म घेते, ते जन्म घेण्यामागची काहीतरी पार्श्वभूमी असते. कुठलीही घटना घडते तर अकारण घडत नाही, काहीतरी त्याच्या पाठीशी व्यक्त अव्यक्त साचलेलं असतं. ते साचलेलं व्यक्त आणि अव्यक्त एक निमित्त होतं त्या बाहेर यायला, आणि ते सगळं पाहिजे. अशाच पद्धतीचं काहीतरी या साहित्य कृतीचे आहे. म्हणून मला असं वाटतं की ही कादंबरी समजून घेण्यासाठी आपल्याला गेला म्हणजे 1980 ते 2020 असा 40 वर्षांचा कालखंड स्थूल मानानं बघावा लागला. तो जर लक्षात घेतला नाही तर ही कादंबरी समजायला समजणार नाही पटकन. कारण हे काय की या कादंबरीमध्ये नायक आहे, नायिका आहे, दोघांचं प्रेम होतं वगैरे वगैरे, हे जे उदाहरण आपल्याकडे मराठी कादंबरी होती तशा प्रकारची कादंबरी आहे. याच्यामध्ये हा जो नायक आहे सदानंद, हा सदानंद त्याला जो काही त्याचा आसपास बघतोय त्या आसपासाविषयी तो बोलतो. तो त्याच्या आप्तांविषयी बोलतो, तसा तो त्याच्या मित्रांविषयी बोलतो, तसं तो तिराईत लोकांविषयी पण बोलतो. आणि समाजात ज्या काही क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत त्या क्रिया प्रतिक्रियांवरती सुद्धा तो व्यक्त होतो. त्यामुळे हा सगळा भोवताल त्याचा हा समजून घेण्यासाठी मला वाटतं की 40 वर्षांचं नेमकं आपल्याकडे काय घडलं म्हणून ही कादंबरी जन्माला आली तर ते पाहणं आवश्यक आहे. म्हणजे पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहू. साधारणपणे साधारणचं वय एक साधारण 40-45 दरम्यानचा आहे. म्हणजे तो एक 70 ते 80च्या दशकापासून त्याचं बालपण मांडतो आणि ते बालपण मांडत तो अगदी 1920 पर्यंत येऊन थांबतो. असा साधारण त्याचा तो प्रवास. आता ह्या 80 ते 2020 या प्रवासातले तो वेगवेगळे टप्पे आणि त्याला पोचलेल्या आवडलेल्या अशा वेगवेगळ्या घटना आपल्यासमोर ठेवतो. तर त्या घटना ठेवताना त्या घटनांमध्ये संगती नाही. अशी कुलकर्णी सर जसं म्हणाले ना की ते हे आहे म्हणजे गोपड आहे त्याचं सरळ असे लिहिलेलं नाही. तर ते ह्या घटना तो वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या मनाला पोचलेल्या आणि त्याच्या मनाला आवडल्या आणि त्या अस्वस्थ करतात सदानंद. अशा ह्या घटना तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या मर्जीनुसार तो आपल्या समोर ठेवतो. त्यामुळे ही कादंबरी एक अशी सलग प्रकटित नाही, म्हणजे एक सलग कथानक नाही. जसं चित्रपटामध्ये असताना की नायकाचा जन्म होतो, मग तो तरुण होतो, मग त्याचं प्रेम होतं,
कादंबरी असते आपल्याकडे तशी ही गुणांकडे नाही. ही कादंबरी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय असे वेगवेगळ्या अंगाने ते आपल्याला वेगवेगळे तुकडे त्या काळाचे आपल्यासमोर होते. म्हणून हा कोलाज आहे त्या तुकड्यांचा. असं मला वाटतं त्या कादंबरीच्या प्रकाशन समारंभामध्ये पण भटारे सरांनी हे मत मांडलं होतं की हे तुकडे हे त्या काळातले वेगवेगळ्या घटनांचे तुकडे जे त्याला सदानंद म्हणून बसलेले आहेत. आता गंमत काय आहे की अशोक लिंबाळकरांची जी प्रकृती आहे तर ती मुळात आहे त्यांची संत साहित्याची प्रकृती. त्यांनी संत साहित्याचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. इव्हन त्यांनी संत साहित्यावरती खूप छान लिहिलं. त्याचं एक पुस्तक मी स्वतः प्रकाशित केलेलं आहे, संत विचारांची मौलिकता म्हणून. आणि संत साहित्य किंवा आपल्याकडची वारकरी जी धारा आहे ही मला वाटतं निरपेक्ष धारा आहे, सेक्युलर धारा आहे. ती धाराशी एकांगी नाही. म्हणजे ह्या सदानंदची जी मूळ बैठक आहे ती मूळ बैठक ही संत साहित्याची बैठक आहे. म्हणून तो या जगाकडे, त्याच्या आसपासाकडे, भोवतालाकडे तो निरपेक्ष पद्धतीनं पाहतो. तो इकडे पण झुकत नाही, तो या बाजूला पण झुकत नाही, तो डावीकडे पण झुकत नाही, तो उजवीकडे पण झुकत नाही, तो दोन्हीकडे सुद्धा तरतम भावाने बघतो. हे मला काय वाटतं हे सदानंद का जमलं असावं, कारण सदानंदची जी मूळ बैठक आहे ती संत विचारांची. आणि संत विचारांमध्ये आपल्याकडे जो पाहिला आपण अगदी महानुभावांपासून ते अगदी तुकोबांपर्यंत तर ही एक अशी खूप मोठी आणि खूप व्यापक खूप विचारांचा खूप मोठा पैस सामावून घेणारी ही परंपरा आपल्याकडे. आणि ह्या परंपरेला जे काही आपल्याला दिलं म्हणजे सदानंद दिलं तर ते मला वाटतं हे निरपेक्ष खूप चांगलं म्हणजे त्यांनी. म्हणून तो या आपल्या आसपासाकडे या सगळ्या जगाकडे निरपेक्ष बुद्धीनं पाहतो, निरागस बुद्धीनं पाहतो किंवा प्रामाणिक बुद्धीनं पाहतो. त्याला जे दिसतंय तो आहे तसं टिकतो, त्याच्यामध्ये तो छेडछाड करत नाही. तो पुष्कळ असं होतं ना की समजा माझा इंटरेस्ट एखाद्या विशिष्ट गोष्टींमध्ये असेल, त्या गोष्टीच्या विरोधात एखादी घटना घडली असेल तर मी साधारणपणे त्या घटनेकडे बऱ्याच पद्धतीनं बघत नाही, कारण माझे इंटरेस्ट त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. कारण ते इंटरेस्टवरती कुठेतरी ती गोष्ट झालेली असते, शेकलेली असते. म्हणजे काय होतं की आपला स्व किंवा आपली आवड निवड ही त्याच्यात अडकलेली असते. म्हणून पुष्कळदा ते एकांगी होण्याची किंवा कुठल्या ते दुसऱ्या बाजूला झुकण्याची शक्यता असते. तर तसं या संबंध कादंबरीमध्ये झालेलं नाही. म्हणजे बघा या 40 वर्षामध्ये काय काय होते, या 40 वर्षामध्ये जी कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आपल्याकडे होती साधारणपणे 90-95 पर्यंत, तर ती संकल्पना 70च्या दशकापासून हळूहळू त्या संकल्पनेचं उच्चाटन शासकीय धोरणातून व्हायला लागलं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ती एक जी गोष्ट आपल्याकडे होती की एका नोकरीला नोकरी ठरवायचं तर तो जो एक त्या धोरणातला स्थिरता देणारा जो मुद्दा होता तो हळूहळू त्या स्थिरतेच्या मुद्द्याला धक्का लागला. मग कुठेतरी ती एक अस्वस्थता लोकांमध्ये आहे. दुसरीकडे शेती ही शेतीचं मार्केटीकरण होते सगळं, कारण साधारण जो आलेला आहे तो खेडेगावात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही परिस्थिती पण पाहिली आहे ज्या खेड्याच्या परिवेशात नाही येतो ती पुन्हा शेतकरी बॅकग्राऊंड. जसं मी आधी म्हणालो की तो मुळात संत साहित्याच्या मुशीतला आहे आणि दुसरा म्हणजे तो शेतकरी पार्श्वभूमीवर आहे. ह्या दोन्हीचा जो समन्वय त्याच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये दिसतो, तसाच तो विचारांमध्ये दिसतो आणि तसाच तो या कोलाजमधल्या मांडणीमध्ये पण दिसतो. तर साधारणपणे 80च्या दशकामध्ये सुद्धा शेतीचे प्रश्न खूप तीव्रतेने वर यायला लागले आणि जसं आपण 80 कडून 90 पर्यंत जातो तसं ते गॅट करार आणि अमुक ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि भारत हा देश त्याच्यावरती सही करतो जागतिकीकरण त्याच्यावरती आणि 90 पासून आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जातो. 90 नंतर जे काही मुक्त अर्थव्यवस्थेचे जे काही आपल्याला फायदे सुरुवातीला सगळ्यांनाच वाटले, आता ते समाजातच होते. आणि ही जी काही 90 नंतरची जी अनार्कीची परिस्थिती हळूहळू आलेली आहे आणि ती 2000 नंतर अधिक जास्त अनार्की होती. म्हणजे काय होत गेलं, आता कशाची शाश्वती नाही. म्हणजे उद्या माझं काय होईल हेही मी सांगू शकत नाही, आपलं कोणाचं काय होईल हेही सांगू शकत नाही. अगदी ताजी बातमी देतो मी की दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहर हे आता पाणी विरहित शहर म्हणून घोषित केलं दक्षिण आफ्रिकेत. याची परवाची बातमी, लेटेस्ट बातमी.
आणि तिथल्या प्रशासनाने सांगितले की आता आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. तर पाणी काय प्यायचं काय ते तुमचं तुम्हाला. त्यांनी नागरिकांना चक्क सांगितलं. त्यातील परवाची बातमी आहे. केपटाऊन शहर दक्षिण आफ्रिकेत हे जे काही आता येऊ लागलेलं आहे ना की एकेकाळी पाणी सुद्धा जी मोफत देण्याची गोष्ट होती ती आता आपण हळूहळू बिस्लरी मधून विकत घ्यायला लागलो. आता तर चक्क त्या शहराला पाणी पुरवठाच नाही असं त्या दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने जाहीर केलं. फार वेगळी परिस्थिती नाही याची सुद्धा भारतामध्ये सुद्धा फार वेगळी परिस्थिती नाही. आता तुम्ही पाहतोय आपण खेड्यांचं सगळीकडे ज्या पद्धतीचं खेळात इतकं बदललेलं आहे. कारण या कादंबरीमध्ये साधारण जे खेळ मांडतो ते खेळ हे साधारण 80-90च्या दशकातला आत्ताचा खेळ त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खेळ राहिलेलं नाही. जी एक एकात्मिक सिस्टीम जी एकत्रित अशी बांधलेली सिस्टीम या देशाची होती ती 90 नंतर जवळपास बऱ्यापैकी घुसवली. म्हणजे आपण म्हणतो ना गल्ली ते दिल्ली हा जो एक घट्ट असा समुच्चय होता प्रत्येक गोष्टीचा. आणि सुरुवातीच्या भाषणामध्ये सहस्रबुद्धे सरांनी जे संस्कृतीचा एक मुद्दा मांडला तर मला वाटतं ह्या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी ही जी व्यवस्था चोर पावलाने आपल्या मध्ये आलेली आहे मार्केट नावाची तर ती काढावी. आणि ही मार्केट काही सहज येते. आणणारी पण मंडळी असतात म्हणजे ही जी भांडवलदार म्हणजे साम्राज्यवादी मंडळी असतात तर ह्या मंडळींना तुमच्या आमच्या भावनेशी मानवी भावनेशी घेणं येत नाही. तिथं फक्त भोग म्हणजे त्या गोष्टीचा फक्त उपभोग घेणं एवढंच काय ते गृहीत धरलेलं असतं. बाकी गोष्टीची घेणं नाही. म्हणून ज्या पद्धतीने नैसर्गिक स्रोतांचं आता पिछाडीकरण झालेलं आहे किंवा त्याचं ओरबाडून जे काही आता लुबाडणूक झालेली आहे तर त्या नैसर्गिक स्रोतांमध्ये आता कसं उरलेलं नाही. म्हणजे बघा 70-80च्या दशकामध्ये हरित क्रांती आली. हरित क्रांतीने काय केलं की त्यावेळेला शेतकऱ्यांना खूप उत्साह होता लोकांसाठी मी इतकं पेरलं तुम्हाला इतके मिळेल. म्हणजे जे पूर्वी समाधानी असायचे शेतकरी 5 पोते 10 पोते ज्वारीमध्ये तर तसं आता राहिलेलं नाही. ते हरित क्रांतीने ती हाव वाढवली. आणि तू 5 पोते काय काढतो इथे 20 पोते निघू शकतात तुझ्या 2 एकर जमिनीमध्ये. तर हा जो काही प्रकार आहे हरित क्रांतीने त्याच्या बरोबरीने रासायनिक खतं किंवा हे कृत्रिम बियाणं हे जे काय आणलं ह्या सगळ्याचा परिपाक या 40 वर्षांच्या एकूण कालखंडामध्ये दिसतो. आणि त्या कालखंडामधून मानवता हळूहळू किंवा माणूसपण हे हळूहळू क्रमशः ते संपत चाललेलं असतं. आणि सदानंदचा आस्थेचा आणि चिंतेचा विषय तो आहे की माणूस पण संपत चाललेला आहे. माणुसकी संपत चाललेली. मगाशी मी बसमधून येताना पुण्याहून मला प्रश्न पडला होता की नेमका त्या चर्चेला तोड कसं पडायचं म्हणजे आपण नेमकं सुरुवात काय करायची. खूप अकादमिक चर्चा नको कारण काय होतं मंडळी बोर होतात आणि तेच परत काय या कादंबरीचे किती पात्र आहेत वगैरे वगैरे त्या चर्चेत न जाता काय वरवर कशी सुरुवात करावी. माझे शेजारी एक गृहस्थ होते ते साधारण जेमतेम शिकलेले असतात आणि त्यांचा बहुधा शेतीशी वगैरे संबंध असावा असं एकंदर त्यांच्या दिसण्यावरून आणि बोलण्यावर मला जाणवलं. ते सहज बोलता म्हणाले जगण्यात रामच उरला नाही. सहज बोलून गेले. तर मी म्हटलं सर असं का म्हणतो जगण्यात राम का काय राहिलंच नाही पूर्वीसारखं काय राहिलंच नाही. अशाचा काही भरोसा नाही. जवळचा कधी कोणता कार्य शासन म्हणून कधी काय करेल कशाचं काही राहिलं नाही. इतकं असतील का याच्या आधी कधीच अनुभव नव्हतो. म्हणजे मी आज 60-65 आलेलो आहे. माझ्या गेल्या 50-60 वर्षामध्ये मी इतकं अस्वस्थ कधी झालो नव्हतो. आता मला माझ्या पुढच्या पिढीचा पण प्रश्न भेडसावतोय की यांचं काय होणार पोरांचं. तर मी म्हटलं तुम्ही कशाला काळजी करता ते त्यांच्यावर सोडून द्या. नाही पण म्हणजे बापाचं एक मन असतं ना की आपली मुलं सुरक्षित जगावी. तर हे जे काय आहे की जगण्याचा राम राहिला नाही. आणि परत त्यांचे आणखी एक त्याचं वाक्य होतं की आपण सगळे देवधर्म हे आता रस्त्यावर आणतो. त्याचं बाजारीकरण हे जे म्हणजे माझ्या बालपणी म्हणजे साधारण 80-90 पर्यंत तरी मी पाहिलेलं नव्हतं की देवाची सुद्धा एक आव होती आणि तो देवघरात होता. आणि अगदी निश्चित मनाने त्याच्यासमोर डोकं टेकवावं अशी परिस्थिती होती. अगदी भक्तिभावाने तो हळूहळू कमी झालेला आहे. आता काय झालेलं आहे की प्रत्येक गोष्टीचा एक उत्सव करणं त्याचा एक मोठा इव्हेंट तयार करणं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या समाजाला उरवाळून घेऊन जाणं. म्हणजे तुमचे मूळचे प्रश्न काय त्याचा काहीच पत्ता नाही. म्हणजे आता पाण्याबद्दल बोलायचं रोजगाराबद्दल बोलायचं म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. कारण दिग्गज ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यात मी पडतो आणि आमचा जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे.
लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात ऊस तोडायला अक्षरशः. म्हणजे बीड जिल्ह्यातील किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातले जर कामगार गेले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखाने ठप्प होईल अशी परिस्थिती आहे. तर त्या लोकांची काय प्रश्न आहेत ते बघायला गेलं तर आणखी विदारक परिस्थिती आहे. आणि ह्याच्यामध्ये मला सांगायला खूप छान वाटेल की सदानंद हा ऊसतोड कामगारांच्या व्यथा सुद्धा मांडतो. त्याच्या येत आहे त्याच्यामध्ये आणि खूप प्रत्येक पद्धतीने त्यानं ते दिलं आहे. हे ऊसतोड कामगार म्हणजे नेमके कोण आणि ह्यांची परिस्थिती अशी काय आहे आणि आज ते या अवनतीला का आले. म्हणजे आपण म्हणतो ना स्वातंत्र्याची 60 वर्ष 70 वर्ष वगैरे वगैरे वगैरे, पण तितकी आशादायक परिस्थिती नाही. काळ खूप वाईट. म्हणजे हरिभाऊ आपटेंची मला कथेचं शीर्षक मला आजही आठवतं की काळचा मोठा कठीण खरंच कठीण. आणि ह्या सगळ्या काळाच्या कठीणतेबद्दल त्या काळाची अस्वस्थता, त्या काळाचं काय म्हणूया की संकुचितलेपण, ह्या सगळ्या गोष्टींचे बदल हा सदानंद क्रमशः अगदी त्याला जसा जसा प्रसंग येतो त्या प्रसंगानुरूप तो मांडत राहतो. आता तुम्ही मला हे जरा काही गंभीरच प्रकार दिसते तर तसं नाही. याच्यामध्ये सुमित्रा सुद्धा नावाचं पाठ आहे, सुमित्रा माझं नावाचं. आणि मग जिथे जिथं असं होतं ना की आता ऊसतोड कामगारांची खूप आता गंभीर चर्चा येते तिथे कुठेतरी ती सुमित्रा पण येते. आणि सुमित्राचं आणि सदानंदचं जे काही प्रेम प्रकरण याच्यामध्ये आहे तर ते कुठेतरी या सगळ्यामध्ये खूप आल्हादक झुळूक आहे. आणि ती इतकी सुंदर आहे. डॉक्टर सर म्हणाले तसं की त्याला प्रेमाबद्दल जे काही लिहिलं आहे आणि जे काही प्रेमाबद्दल त्याची भावना ती आजच्या काळात दुर्मिळ असते. त्याचं कारण का आजच्या काळाचं पूर्ण पार्श्वभूमीच बदलली. आता ती मूल्य व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला कदाचित ते रोमॅन्टिक वगैरे वाटू शकतं, पण ते एकेकाळी होत असं. थोडक्यात कोलाज ही गेल्या 40 वर्षांच्या पडझडीची किंवा त्या 40 वर्षाच्या ताणेबाण्यातली सामाजिक आर्थिक राजकीय ह्या सगळ्यांचा एक उकल करणारे किंवा हा जो सरोता हळूहळू बिघडत गेला माणसांचा तर त्या सरोत्याबद्दल बोलण्यात येणार. मला वाटतं हे ह्या कादंबरीचं खूप मोठं बलस्थान आहे. काय होतं की काल्पनिक पद्धतीने कथानकाची निर्मिती करून त्याच्याभोवती शब्दांचा साथ चढवता येतो नाहीच नाही. पण ही कादंबरी वास्तवतेला आढळते आणि ही आत्ताच्या माणसाचं जगणं होत करते की नेमकं काय आहे आताचा माणूस आणि तो या परिस्थितीत का आला. मला वाटतं हे अंतर्मुख करायला पुरेसं आहे. पण परत काय होतं ना की आपल्याकडे आपण वास्तव ऐकतो आणि सोडून देतो, त्याच्या पलीकडे फास घ्यायचं होत नाही. तर मला वाटतं कादंबरी वाचून आपण आपल्या आसपासाकडे आणि हे जे प्रश्न सगळे सदानंद उपस्थित केलेले आहेत त्या माध्यमातून तर त्या प्रश्नांकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण केपटाऊनसारखी परिस्थिती भारतात येऊ नये असं या देशाचा नागरिक म्हणून मला सतत वाटत आलेलं आहे. त्यामुळे हा देश जसा माझा असेल ह्या देशातला पर्यावरण, निसर्ग, ही माणसं हे सगळं काही माझं आहे. आणि माझं असेल तर मला हे जपलं पाहिजे. माझं आहे तर मला जपलं पाहिजे. तर हे जपण्यासाठी का असेना आपण ही कादंबरी गांभीर्याने वाचावी, त्यातलं घेता आलं तर बोध घ्यावा आणि ह्या समाजाचा जो बंधुभाव आहे जो सदानंद शेवटपर्यंत टिकून ठेवतो. कारण सदानंद बघा सगळ्या जातीचे त्याचे मित्र आहेत आणि ते जातीवरती अक्षरशः एकमेका घमासाने चर्चा करतात एकमेकाच्या जातीवर, पण कुठेही त्याच्यामध्ये कटुता नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे लिंबेकर सरांना कसं मला माहीत नाही, हल्ली फार जसं वाईट काळ आहे की मी एखाद्या व्यक्तीविषयी बोललो की तो एकदम तो जातीवर तो विषय घेऊन जातो, म्हणजे पुढची चर्चाच थांबते सगळी आणि तो विषय बंदीकडे जातो. तसं होत नाही. लिंबेकर सरांनी हे खूप चांगल्या पद्धतीनं हे कौशल्य त्यांनी हाताळलंय की सगळ्या जातीतले जे पात्र आहेत, मित्र आहेत, त्या सगळ्यांची चर्चा होते आणि टोकाची चर्चा होते, पण तरी सुद्धा कुठेही कटुता नाही. आणि मला वाटतं कादंबरी करायचं लेखकाचं हेच खरं काम असतं की कटुता न येता समाज सांगला पाहिजे. आणि तो सांगण्यामध्ये लिंबेकर सर यशस्वी झालेले आहेत. एवढं बोलून मी थांबतो. काही विस्कळीत झाला असेल तर त्याबद्दल मी आपली सगळ्यांची क्षमा चाहतो आणि थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावर बसलेले सिद्धहस्त लेखक कोलाजकार अशोक लिंबेकर या पुस्तकाची ज्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली असे माझे सहकारी डॉक्टर कुलकर्णी, प्राध्यापक धस्करे. कुलकर्णी सरांनी पुस्तकात काय आहे, कशा पद्धतीचं कथानक आहे, भाषाशैली काय आहे, खूप चांगली मांडणी केली. आणि धस्करे सरांनी पुस्तकाच्या अधिष्ठान
त्या कादंबरीचा विषय, विषयाची ताकद, त्याच्यातले वेगवेगळे कंगोरे, त्याच्यातले एकूण मानसिक संतुलन असे खूप वेगळे मांडणी दोन्ही वक्त्यांनी केली. सभागृहात सुद्धा खूप मोठमोठे मंडळी, डॉक्टर सहस्त्रबुद्धे समोर बसल्यामुळे मला दडपण येणं स्वाभाविक आहे. आणि उपस्थित सगळे साहित्यप्रिय, सर्वप्रथम आजचा योग असा आहे की 13 तारखेला आपण इथे साहित्य विषयावर चर्चा करतोय. डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीची पूर्वसंध्या. उद्याला संपूर्ण देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी होईल. आपल्या सगळ्यांच्या वतीने महामानव डॉक्टर आंबेडकर यांना मी आदरांजली या ठिकाणी आपण करतो. अनेक वेळा अशा मोठमोठ्या कार्यक्रमांना जातो आणि विधीचं झाल्यानंतर तर बोलवतात. का बोलवतात मला माहीत नाही, मी काही फार मोठ्या नाही, पण बोलवतात. यायला आवडतं. नंतर मग ते शाल अंगावर टाकतात, पुष्पगुच्छ देतात. कुणाला बरं छान चालतं मस्तपैकी. एवढा आदर सत्कार केल्यानंतर हवं असं वाटतं. फक्त माझी अडचण एक असते की अशा कार्यक्रमाला गेल्यानंतर सत्कार वित्कार होतात आणि माझे प्राण येतात कंठाशी. ज्या वेळेला तिथला तो परिचय करून देणारा उभा राहतो. आता मी पाहुण्यांचा परिचय करतो आणि त्यावेळेला मला जरा घाम फुटतो की आणखी काय परिचय करून देतो. काय ते नवोदित काही लोक असतात, काही लोक तयारी करून येतात, परिचय करून देण्याचा पण अभ्यास करून येतात. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, सगळं ते झालं छानपैकी, हात तुले आणि सांगितलं आता परिचय. ते आले निवेदन. आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक नरेंद्र पाठक यांचा परिचय इतका प्रदीर्घ परिचय आहे. कोसा कितीही उगाला काळात काळात. आता असं कोणी परिचय करून देणार असेल तर तुम्ही शाल शिकवा घ्यायला स्टेजवर तरी या. पण साहित्य क्षेत्रात काम करताना सर असं सुद्धा सहन करावं लागतं आणि ते मी सहन करतो, आनंदाने सहन करतो. मग अगदी धावत बोलण्यासारखं सहस्त्रबुद्धे सरांनी त्यांच्या बोलण्यात उल्लेख केला. त्याचे डॉक्टर पाठक ठाण्याहून आले. मी कुठून आलोय वडिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी हे कर तो निवेदक आपले आजचे होते ठाण्याहून आले. बरं असं हसण्याचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याला अहो ते ठाण्याहून आले, ते ठाण्याहून आले, ठाण्याहून आले. ते 3 वेळा 4 वेळा माझा जो परिचय करून दिला. मी कुठे राहतो म्हणजे ठाण्याहून आलेला माणूस कसा असतो काय म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये तर आता मी दिल्लीला जातो आणि ह्या कादंबरीमध्ये तर एकूणच साहित्य व्यवहार महाराष्ट्रातला, विशेषतः महाराष्ट्रातला, कारण आपण सगळे महाराष्ट्रात आहोत म्हणून, की या ठिकाणी साहित्य क्षेत्रातले असलेले खूप राजकारण, तिथे होत असलेल्या गतिविधी खूप चिरफाड काढली गेली. मी पूर्ण सर्व एक साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाला जर चांगला म्हणत असेल तर समजा तिथे काहीतरी प्रॉब्लेम. कारण मी चांगलं म्हणतो म्हणजे मी साहित्यिक म्हणून त्यांना चांगलं म्हणतो, पण एक साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाला शक्यतो चांगलं म्हणत नाही. म्हणायचं नसतं. मला दिल्लीमध्ये विचारलं आप साहित्यकार हो, रचनाकार हो. म्हटलं मैं रचनाकार हूँ या साहित्यकार हूँ ये तो मुझे पता नहीं, लेकिन मैं पुरस्कार वापसी वाला नहीं हूँ. कारण आमच्या साहित्य अकादमीची ओळखच माझ्या काळात अशी झाली की जी साहित्य क्षेत्रामध्ये सकारात्मक काम करणारी संस्था 24 भाषांमध्ये काम करतो, संपूर्ण सगळ्या राज्यांमध्ये, किती मोठं त्याचं वैभव आहे. पण आमच्याच लोकांनी त्याची प्रतिमा अशी केली. म्हणजे माझी जेव्हा नियुक्ती झाली तर लोकांना हा ते अकादमीमध्ये पुरस्कार असं विचारत होते. अच्छा तुम्ही त्या संस्थेत गेलात का, पुरस्कार
वापसीच्या संस्कृतीला. हे दुःख आहे, ही व्यथा आहे. साहित्य क्षेत्र हे खरं तर यांनी जी मांडणी केली अशोकरावांनी सर्वसमावेशक मांडणी. याच्यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय आणि त्याच्या पलीकडे जाऊन या पुस्तकातली मध्यवर्ती कल्पना जी मला वाटते की माणूस आणि माणूस पण टिकवणं हे फक्त आपल्या माणसाच्याच हातात आहे. प्रत्येकाच्या मनात संवेदना आहे, प्रत्येकाच्या भावना आहे, चीड आहे, आजूबाजूचं वातावरण आहे, खूप त्यांनी मांडली. आणि म्हणून मला या पुस्तकावरती बोलत असताना माझं काम या दोघांनी खरं तर सोबत आहे. बोलण्याच्या ओघात मी राहून जाईल म्हणून आधीच उल्लेख करतो. आमच्या विनायक थोडंसं फार आग्रहाने त्यांनी बोलवलं. तुम्ही मात्र परिचय माझा थोडक्यात करून दिला, पण परिचय करून दिल्यानंतर माझा प्रत्यक्ष परिचय करून देण्यासाठी जे रेखाचित्र काढलं, अहो ते चित्र बघितल्यानंतर लोकांनी एवढी दाद दिली, इतक्या टाळ्या वाजवल्या आणि इतकं वावा त्या चित्राला केलं. त्याचं कारण आहे प्रत्यक्षाहून प्रतिमा. मी जितका काढला नाही त्याच्यापेक्षा चांगलं चित्र त्यांनी काढलं. ती त्या कलाकाराच्या कलेला दिलेली तुमची दाद. आणि एवढं रात्रभर बसून तुम्ही मेहनत घेत होता, खरंच तुमच्या ऋणातच राहायला मला आवडेल. या पुस्तकामध्ये जी वेगवेगळी पात्र आहेत, खरं तर प्रत्येक पान, त्याच्यातला प्रत्येक प्रसंग आणि ते लिहित असताना कुठेतरी एखादं वाक्य असेल तर की जे वाक्याला एक नॅरेटिव्ह, जर पट्टीचा वाचक असेल तर ते बरोबर होतं. आणि दुसरी महत्वाची शैली जी आधीच्या वक्त्याने सांगितली की आता ते सांगतायत स्टाफरूम बद्दल. स्टाफरूम मधून ते कधी पटकन त्या देवळापर्यंत येऊन जातात, त्या देवळातला जो श्रद्धा भक्तीचा व्यवहार चालला त्याच्याशी बोलतात, तिथून कधी पटकन ते सुमित्राशी बोलले जातात, तिथून पुन्हा एकदा ते त्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचतात, कधी बोलता बोलता साहित्य संमेलनाच्या सभामंडळाला जातात. ही जी त्यांची हातोटी आहे की संपूर्ण कादंबरी एक संध नाही, तुकडे तुकडे आहे, पण ते तुकडे तुकडे अशा पद्धतीने त्यांनी जोडलेले की आपल्याला वाचताना त्याच्यामध्ये आपण हा एक त्याच्यातला एक लेखकाचं कौशल्य आहे. मला याच्यात स्त्री प्रतिमा जी आहे, बऱ्याच मी तिघांचा उल्लेख केला आणि त्याच्याबद्दल लेखकाने संवेदनशील असं भाष्य केलेलं आहे की स्त्रियांची जी मानसिकता आहे, मग ती सुमित्रा असेल, तिचंही लग्न झालेलं आहे, सदानंदाचं लग्न झालेलं आहे, लग्नाच्या आधी दोघांचंही एकमेकांकडे आकर्षण होतं, दोघांची लग्न झाल्यानंतरही ती मैत्री टिकते, नंतर ती बदली होते, विदेशात जाते. पण ह्या सगळ्यामधला जो बंध आहे, आणि मला तुम्ही जो एक उल्लेख केला, मग ती सुमित्रा असेल किंवा त्याच्यातल्या त्या पाटणकरबाई, मला वाटतं ज्या एक कवयित्री आहे, तो प्रसंग पण इतका अंगावरती असा येतो काही वेळेला की एखादा मोठा लेखक ज्याला आपण दाद देतो सभा संमेलनामध्ये, पण संमेलन संपल्यानंतर पाठीमागे जे काही किळसवाणी प्रकार होतात आणि त्याच्यामध्ये ती पाठीमागे ज्या पद्धतीने बळी जाते, तिचे काही स्वतःचे कॅल्क्युलेशन्स असते आणि नंतर तिचा जो पुढचा भाग आहे, शेवटचं तिचं झालं, मग ती पाटणकरबाईची अलौकिकता, सुमित्राच्या मनातलं प्रेम किंवा ऊस कामगारांच्या ज्या महिला त्या ठिकाणी काम करताना शोषण होतं त्यामुळे, तर या सगळ्या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने जी मांडणी केलेली आहे, खरंच आपल्याला ती विचार करायला भागतात की एक माणूस म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या स्त्रिया आहेत, आपण त्या स्त्रियांच्या लिंगभेदा पलीकडे जाऊन मानसिकता त्यांची कशी असू शकते, तेव्हा स्त्री पुरुष एकत्र जेव्हा येतात तेव्हा केवळ प्रेम न होता त्याच्यातल्या वेगवेगळ्या भावना ज्या अत्यंत हळुवारपणे कुठेही विभक्त
तेही अत्यंत म्हणजे गंभीरपणे त्यांनी मांडले. म्हणजे या पुस्तकाने अनेक विषय हाताळले. त्यातला हा एक स्त्री अत्याचार किंवा स्त्रीबद्दलच्या भावना खूप चांगल्या पद्धतीने. शिक्षण व्यवस्थेबद्दल तर काय झालं, मी स्वतः 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे. आपण याचे बरेच प्राध्यापक मंडळी आहेत. त्यांनी शिक्षकाबद्दलचं जे या ठिकाणी मांडणी केलेली आहे, खूप चांगलं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे शिक्षणाबद्दलचं. आणि शिक्षकाची जी अवस्था आहे, ती शिक्षकाची अवस्था मांडत असताना त्यांनी शिक्षक कसा असतो ते वाक्य दिलेलं आहे. बायकांना एक संदर्भ हो. एका शिक्षकाबद्दलची मांडणी करताना त्यांना जे शोषण आहे, बाईचं शोषण आहे, ते बाई किती शोषण, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, कोणी पण त्या बाईला बाई पण म्हणून जे जे सोसावं लागतं तसं सगळं सोसणं एका शिक्षकाला करावं लागतं. आणि मग तो म्हणतो त्याच्यामध्ये की अरे बाबा, तिला तर एकच नंबर असतो, आपल्याला तर सरकार मागा, जॉईंट डायरेक्टर, एज्युकेशन इन्स्पेक्टर, प्राचार्य, उपप्राचार्य, हेड ऑफ डिपार्टमेंट, किती लोकांना खुश करायचं. आणि त्याच्यामध्ये काही आणि शास्त्राची कामं किंवा संस्थाचालक राजकारण असेल. तुम्ही खूप चांगलं ते दाखवलं की शिक्षकांना ज्या पद्धतीने निवडणुकाच्या कामांसाठी जोडलं जातं. बरं, ह्या सुद्धा लोकसभेच्या निवडणुका नाही, तर त्याच्या मुलाची काहीतरी शिक्षक पदवीची निवडणूक, पण त्यामध्ये बरं त्याच्यात तरी गणित ठेवलं आहे. त्या संस्था चालकाचा मुलगा हिशेब ठेवतो, या शिक्षकाने कसं काम केलं, त्या शिक्षकाने कसं काम केलं, कोणाच्या पण मतं कमी झाली, लगेच याची बदली तिकडे, त्याची बदली तिकडे. पण त्या बदल्या करताना पुन्हा तो पिसलेला शिक्षक येतो, काय झालं साहेब, पैसे नाही. हे जे चक्र आहे, एका जसं त्या उसाच्या रस काढताना ते चिपाडमध्ये जातं आणि पूर्ण चिपतं, तसं एका शिक्षकाची अवस्था, आजची जी एकूण शिक्षण व्यवस्था आहे, त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दाहकता, बाजार, वस्तुस्थिती. आणि हे करताना पुन्हा त्यांनी चिंता काय व्यक्त केली, अरे भाऊ आता ते राष्ट्रीय शिक्षण धोरण येणार. म्हणजे आताची स्थिती अशी आहे आणि आमच्या पुढे पुढे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये काय वाढवून ठेवलेलं आहे, हा जो समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात आणि वाचकाला पुन्हा भान निर्माण करून देतात, त्यातल्या सगळ्यांना भान निर्माण करून देतात, त्यातल्या नागरिकाला भान निर्माण करून देतात. ही जी समय सूचकता लेखकाची त्या त्या ठिकाणी दिसते, ही खरंच खूप चांगली आहे. मग साहित्य विषयात मी बोलत होतो, त्या साहित्य विषयात तर आता आपण बोलणे इतकं त्यात वाईट सगळं चाललेलं आहे आणि आम्ही तर बघतोच आहे. पण त्यांनी 244 पानावरती त्या साहित्य संमेलनात जेव्हा ते गेलेले आहेत, तर ते सगळं बघितल्यानंतर परत येताना त्याच्या दोन्ही वाक्य आहेत. आणि ते असं म्हणतात, गोरोबाच्या समाधीपुढे, संत गोरोबा, आणि संत गोरोबाच्या समाधीपुढे जाऊन ते असं म्हणतात, काका, ज्या तुमच्या थोपटण्याने तुम्ही नामदेवाच्या अहंकाराचा गळा फोडला, तसाच तुम्ही वाढवलेल्या या मराठी साहित्य शारदेच्या प्रांगणातील हा 4था सुभाग, ही अहंमान्यता आणि त्यांच्या कंपुगिरीचा धडा फोडायचा. हे लिहायला धाडस लागतं. पुस्तकात दिलेलं आहे, पुस्तकाचं सर्क्युलेशन होईल, अशोक लिंबेकर कदाचित कोणाच्या तरी टार्गेट, पण इतकं वेगळंपणे लिहिलं. बरं, त्यातली 2-3 पात्र जी आहेत, आपल्याला वाक्याने लक्षात येईल पात्र कोणाचं आहे. खूप मोठं डेअरिंग त्यांनी केलेलं आहे. नावाचं साधारण काढून त्यातला एखादा वापरून, की ज्यांना साहित्यातलं स कळत नाही, ज्यांची 4 पुस्तकं झालेली नाही, अशी मंडळी मग महामंडळ, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष, किती सुंदर वाक्य त्याच्यात टाकलंय. ते कोण अध्यक्ष आहेत, ठाणगे, त्याची घोषणा होते तेव्हा गावातले साहित्यिक लोक एकत्र होतात. कोण रे ठाणगे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिकांना पण माहिती. पण अशा पद्धतीने व्यवस्थेवरती
साहित्यामध्ये आपण नेहमी म्हणतो सहितस्य धारणा साहित्य. साहित्याचा उद्देशच आहे सहित, जे सगळ्यांच्या हितासाठी हिताने लिहिलं जाईल ते साहित्य. आणि त्याच्यामध्ये हित जर नसेल तर ते साहित्यच नाही. एवढी सोपी व्याख्या साहित्याची असताना आज आमच्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेली चीड आहे, कंपगिरी आहे, किंवा संमेलनाच्या कवी संमेलनाच्या नंतर पाठीमागचे जे प्रकार चालतात, मग ज्या आयोजकाला जी बिलं लावावी लागतात व्यवस्थित दिलेलं आहे. किती बाटल्या संपल्या, किती बिलं लागली, कुठल्या पार्ट्या झाल्या, त्या पार्ट्यांमध्ये कोण होतं आणि कोण कोणाच्या गळ्यात, हे सगळं त्यांनी हे लिहिता म्हणजे यांना टीका नाही करायची. त्यांना एकूण या व्यवस्थेबद्दलची जी चीड आहे, त्याच्यामध्ये जी एक तगमग आहे की अरे चुकीचं झालेलं आहे, हे कोणी थांबवणार का नाही. त्यामुळे याच्यातला प्रत्येक प्रसंग, याच्यातला प्रत्येक येणारा छोटा छोटा जो पार्ट आहे, ज्याला आपण कोलाज म्हणतोय, या कोलाजामध्ये त्या लेखकाच्या सदानंदने आपण कदाचित तिथे प्रतीक असू, आपण कदाचित त्याच्यातला एक कॅरेक्टर आहोत आपण त्याच्यामध्ये, पण आपण असहाय्य आहोत, अगतिक आहे आणि उत्तर देऊ शकत नाहीये. या पुस्तकाने किमान व्यक्त केलं, त्याच्या मनात काय ते व्यक्त केलं, आणि हे व्यक्त करून आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण अंतर्मुख होतो. मग या पुस्तकाचं यश काय, तर मला असं वाटतं की हे वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाने आपल्या पुरता जरी एक सभ्य व्यवहार, मूल्याधिष्ठित व्यवहार जो आज समाज घडवण्यासाठी आहे, मी माझ्या पुरता मूल्याधिष्ठित व्यवहार ठेवतो, हे जरी त्या वाचकाने ठरवलं तर मला वाटतं हे पुस्तकाचं यश. पुस्तकाच्या किती प्रती संपतील, पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघतील, सोडून द्या. कारण हल्ली तर याची स्पर्धाच आहे. आम्ही तर फेसबुकवर आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये तर इतकी अहममिका लागलेली असते, तुझे 4 पुरस्कार कर, माझे 10 पुरस्कार, तुझे 10 पुरस्कार कर, माझे 8 पुरस्कार. अहो, मोठमोठे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा हा सुद्धा, आणि ज्या सरकारकडून पुरस्कार द्यायचे, ज्या सरकारकडून पाकिटं घ्यायची, ज्या सरकारकडून मानपत्र घ्यायची, पुन्हा त्याच सरकारला शिकवतो. हे साहित्यिकांनी राजकारणावर बोलत, साहित्यिकांनी व्यवस्थेवर बोलायचं नाही का, बोललं पाहिजे, पण हे बोलत असताना सिलेक्टिव्ह बोलतो. आणि ज्या वेळेला तुम्ही सिलेक्टिव्ह बोलता त्याला समजायचं की काहीतरी काय. मी उल्लेख करत नाही, मी महामंडळात आहे, एका साहित्य संमेलनाच्या आमच्या समारोपाची बैठक होती, तिथे ठराव मांडले जात असतात आणि आमच्या महामंडळाच्या लोकांनी ठराव कुठले सुचवावे, आहे साहित्य संमेलन, पण ठराव कुठले सुचवावे, राज्यपालांची आपण कुठे, हा ठराव साहित्य संमेलनाचा कसा होऊ शकतो, काय संबंध नाही. महाराष्ट्रात अस्वस्थता वाढलेली आहे, किंवा दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत, केंद्र सरकारचा निषेध ठरवला, पण त्याच वेळेला मग महाराष्ट्रामध्ये एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, एसटी कर्मचाऱ्यांच्या पण दिवसाढवळ्यात आत्महत्या झाल्या, त्याचा कारण नाही म्हणतात. म्हणजे या सूचना आहेत त्या जर सिलेक्टिव्ह असतील, मला कुठल्याही सरकारचं समर्थन करायचं नाही, साहित्यिकाने करू नये, पण ज्यांना समाजामध्ये एक मान्यता आहे, ज्यांच्या लेखनावर
की माणसं आता बोलायची बंद होती. आणि तसं झालेलं आहे. पूर्वी पत्रव्यवहार व्हायचा, पोस्टमनची आपण आतुरतेने वाट पाहायचो. दुपारचा एक वाजता दरवाजाकडे बघायचो, आला का पोस्टमन, आला का पोस्टमन. त्या पोस्टमनचं आपलं एक नातं द्यायचं, कारण तो काहीतरी चिठ्ठी आली. आता पत्रव्यवहार नाही, आता संवाद नाही, फोनवर किमान बोलत, आता फोनवर पण बोलत नाही. आता आमच्याकडे व्हॉट्सअपवरती शब्द पण येत नाही, आमच्याकडे इमोजी आहे. एखादी गोष्ट आवडली नाही आवडली, सकाळचं पहिला मेसेज चहाचा कप, ऑफिसमधून निघालो सांगण्यासाठी भावना बोला. भाषाच नाही, संकेतांक सगळीकडे त्यांनी ते आता जे इमोजी आहे, इमोजी तुमचं काम करतात. कदाचित काही दिवसानंतर आमची मुलं गुड मॉर्निंग, गुड नाईट हे शब्द विसरून जातील, भाषा विसरून जातील. संवाद तर कधीच विसरलेला आहे. आज घराघरामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, आपण सगळे शिक्षक आहोत, कदाचित तुमचा अनुभव असेल. आज महाविद्यालयामध्ये मुलांचं जे वातावरण बदललेलं आहे भयानक. आणि मी माझ्या शेवटच्या प्राचार्याच्या कालावधीमध्ये 4-5 वर्ष शेवटी मुलांचं काउन्सिलिंग करत नव्हतं सर, मी पालकांचं काउन्सिलिंग करत. गरज तिथे होती. अनेक समस्या ज्या निर्माण झाल्या त्या आई बाबांचा घरात संवाद ते दोघं नोकऱ्या करतात, मुलाच्या हातात पॉकेट मनी दिला जातो, मुलगा दिवसभर काय करतो माहीत नसतं, मुलाची काय. त्यामुळे मला तर असं वाटतं की या तंत्रज्ञानाने जितके शोध लावले, आम्ही जितकं प्रगत झालो, त्याच्यातून माणूस पण कुठे हरवणार आहे का, आमची भाषा कुठे हरवणार आहे का, आमचा संवाद हरवणार आहे का. आमची मुलं फक्त चिन्हच पाठवणार आहे, जे काही बोलायचं आहे ते तसंच बोलतात. अरे आय लव्ह यू होण्यासाठी सुद्धा ती ते लिहितच नाही. आयचं कुठलं तरी चिन्ह वेगळं, त्या लवचं चिन्ह वेगळं, न्यूचं चिन्ह वेगळं. म्हणजे प्रेमाची भावना सुद्धा शब्दातून नाही, प्रतीकांमधून मानली जाते. थँक्स आम्ही म्हणतच नाही, ठीक आहे. ठीक आहे म्हणजे आम्ही आमची शब्द संपदा इतकी कमी करत चाललो आहोत की कदाचित पुढच्या पिढीला हे खूप मोठं भयानक वास्तव या पुस्तकातनं आपण केलेलं आहे. आणि तंत्रज्ञानानं तिथे वाक्य आहे, अरे गड्या ते बॉस होतं नाही आणि त्याला वापरलं मला आवडलं. अरे वा, आता तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य कोरडंच केलं, अक्षरशः कोरडं नाही. तुमच्याने आमच्यामध्ये जो ओलावा त्यावेळेला राहिला, मग कुटुंब संस्कृती, वाडा संस्कृती, घर संस्कृती, नाट्य संस्कृती सगळं काही होतं. आमच्या विटीदांडूचा खेळ होता, गोट्यांचा खेळ होता, मारामाऱ्या होता. आता नाहीच ना. मैदानं पण हरवली, घरं हरवली, वाडा हरवला, मुलांच्या हातात फक्त. आणि याचा जशी भाषा मरते, संवाद मरतो. आपल्या कुसुमाग्रजांनी म्हटलं, भाषा मरता देशही मरतो. संस्कृतीचाही दिवा घेतो. तंत्रज्ञानामुळे इथे त्यांनी एक फार मोठी धोक्याची सूचना निर्माण केली की तंत्रज्ञानाचं स्वागत तर केलंच पाहिजे, पण ते किती मर्यादित करायचं आणि आपल्या भाषा आणि संस्कृतीवरती त्याचा आक्रमण होणार नाही. ऑलरेडी ते झालं. आमच्या घराघरामध्ये आता वाढदिवस साजरा होतच नाही. काय साजरा होतो? बर्थडे. वाढदिवस शब्दच गेला ना. एकदा वाढदिवस शब्द गेल्यानंतर औषध गेलं, आईने केलेला शिरा गेला, लाडू गेला, आता बर्थडे म्हटल्यानंतर पिझ्झा आला, केक, मेणबत्ती, फुगे, अंधार, फूक मारून. आणि किमान प्रत्येकाच्या घरात मुलांचा बर्थडे म्हणजे किमान 4 ते 5 असतात. भाषा बनवता देशही बनवतो, संस्कृती. तर मला वाटतं याच्यामध्ये यांनी हे जे व्यक्त केलेलं आहे की आता माणूस कोरडा होत चाललेला आहे किंवा माणसं बोलायची बंद होती, त्यांना शब्द माहीत होणार नाही. आता आमची मुलं जेव्हा बोलतात छोटी, तुम्ही बघा, भलं तो इंग्रजी माध्यमात जात असेल, याच्याकडे शब्द संग्रहच नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून मांडलेल्या आहेत. श्रद्धा आणि भक्तीचा जो
मंदिर गणपतीचं नाहीये. हे मंदिर डॉनचं म्हणजे एक कुठेतरी मुख्यात गुंड आहे, त्याने हे मंदिर बांधलेलं आहे. श्रद्धा भक्ती. आणि त्या मंदिरात रोज लाईन लागते. मंगळवारी कुपन घेऊन लोक लाईनीत उभे जातात. तिथल्या प्रसादासाठी लाईन लागते. श्रद्धा आणि भक्तीचा भाग आहे. त्याने ऍक्सेप्ट केलं. तो अरे कुठेतरी नोकरी करायची, ही नोकरी करतो. त्याचं त्या आरतीशी देणं गेलं नाही, त्याचं त्या पूजेशी देणं गेलं करतो नाही. प्राध्यापक व्हायचं होतं, शिक्षण डिग्री घेऊन पण मला डिग्री मिळाली, नोकरी मिळाली. किंवा ते देवळात जाताना आपण बघितलं, तुम्ही खूप चांगला उल्लेख केला त्याच्यामध्ये. गाड्या मोठ्याने मला लोक देवळात जातात आणि बाहेरचे भिकारी त्यांच्याकडे मागत असतात, काहीतरी द्या काहीतरी द्या. त्यातला तो नायक म्हणतो, अरे ज्यांच्याकडे मागतात ना ते पण तर भिकारीच आहेत, फक्त ते देवाला जाऊन मागतात आणि हे भिकारी यांच्याकडे मागतात. दोघे भिकारीच आहेत. त्यातल्या त्यात समाधान एवढं की भिकारी आहे तो जाणारा जो आहे त्या माणसात देव बघतोय. त्याला माहिती की हा केवळ मला 5,000 रुपये देईल, माझं पोट भरेल. तो माणसात देव बघतो. आणि हा जो जातोय हा फक्त तिथे लाचारी, माझा मला पास कर, माझं लग्न लवकर होऊ दे, मला प्रमोशन होऊ दे, पैसे टाकून देवाकडे मागतो. ते आहे भिकारी. अशी जी एक सांगड घातलेली आहे, वेगवेगळ्या विषयांची आहे. राजकारण आहे, समाजकारण आहे, शिक्षण आहे, स्त्रीबद्दलच्या व्यथावेदना आहे, प्रेम भावना आहे, वेगवेगळे विषय आहेत. हे वेगवेगळे विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने अशोक लिंबेकर यांनी या ठिकाणी एक विभाग गुंतवलेले आहेत. खरं तर प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पानावरती एक एक चांगला विचार त्यांनी दिला. चांगली साहित्यकृती किंवा कशा कुठली साहित्यकृती चांगली. आता हे त्यांनी लिहिलं आहे, त्यांचे अनुभव आहे, हे तुमचे माझे अनुभव आहे. आपण अनुभव जसे ते तसे लिहिले तर त्याला आपण ड्राफ्ट किंवा विवरण म्हणतो. मी गेलो, मी बघितलं, अनुभव. पण हे अनुभवांना जेव्हा एखादा विचार दिला जातो त्याचं साहित्य तयार. या ठिकाणी त्यांचे जे अनुभव आहे नोकरीच्या संदर्भातले कुठलेही असते, त्या प्रत्येक अनुभवामध्ये त्यांनी विचार द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी नॅरेटिव्ह द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्याच्यातून आपल्या अनुभवांना चिंतनाची आणि विचारांची जोड दिली. ही कोलासारखी सर्वांग सुंदर अशी साहित्यकृती तयार होते. या साहित्यकृतीचं आपण सगळ्यांनी स्वागत करावं. लिंबेकरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. याच्या किती आवडते निघतील अशी मी फार तुम्हाला शुभेच्छा न देता या पुस्तकातले कोलाज वाचून प्रत्येक वाचणाऱ्या माणसामध्ये जर सकारात्मक बदल झाला तर अशोक लिंबेकरांचं साहित्य क्षेत्राचं खूप मोठं योगदान असेल. हे ज्ञानपीठापेक्षाही मोठा पुरस्कार वाचकाने तुम्हाला देतो. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमामधून प्रकट मुलाखत आणि परिसंवाद यातून समृद्ध आणि प्रबोधक विचारांची मेजवानी आपणास मिळाली. मी अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा अहमदनगर आणि आनंद उत्सवच्या वतीने आभार प्रदर्शनासाठी प्राध्यापक डॉक्टर यांना निमंत्रित करतो. आभारानंतर सामुदायिक प्रसारणाने कार्यक्रमाची सांगता होईल.